हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे आज तुमचं शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपल्याला परत एकदा प्रॅक्टिस सेट 28 मधला तिसरा आणि क्वेश्चन चौथा हे दोन क्वेश्चन पाहायचे आहेत। जसे आपण साधे सिंपल नंबर्स घेऊन त्याचे रेशो काढलेले आहेत, त्याच पद्धतीने आता जेव्हा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम देतील त्यावेळेस आपल्याला ते नंबर काढून त्याचे रेशो काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मी या वर्ड प्रॉब्लेमचे सुद्धा रेशो काढण्यासाठी तुम्हाला साध्या पद्धतीने शिकवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सोप्या पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे पहा। रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स, फाइंड द रेशो ऑफ द नोटबुक टू बुक। बघा याच्यामध्ये रीमा जी आहे तिने काय केलेलं आहे, 24 तिच्याकडे 24 नोटबुक्स आहेत आणि 18 बुक्स आहेत। तर आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे। रेशो काढण्यासाठी त्यांनी सांगितलंय रेशो कशासोबत काढायचा आहे, नोटबुक सोबत आणि बुक सोबत, म्हणजे नोटबुक टू बुक। नोटबुक आधी न्यूमरेटर मध्ये येणार आहे आणि नंतर डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे, तर बुक्स येणार आहेत। नोटबुक्सचा जो काही रेशो आहे तो आपल्याला बुक सोबत काढायचा आहे। तर त्याच्यासाठी आधी आपल्याला काय नंबर दिलेले आहेत, कशाचे दिलेले आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे। तर बघा आन्सर मध्ये काय लिहिणार आहोत आपण, रीमाकडे किती बुक्स आहेत, 24 नोटबुक्स आहेत। बघा 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स आहेत आणि रेशो आपल्याला काय काढायचा आहे, नोटबुक चा रेशो आपल्याला बुक सोबत काढायचा आहे। बुक सोबत काढायचा इज इक्वल टू नोटबुक किती आहे 24 ते लिहा, त्याच्या खाली बुक्सचे नंबर लिहा। 24 नोटबुक आहेत आणि 18 बुक आहेत। तर हे दोन्ही नंबर ज्या टेबल मध्ये आहेत ते टेबल आपल्याला घ्यायचं आहे, डिवाइड करायचं आहे। तर बघा इज इक्वल टू 24 अँड 18, 24 डिवायडेड बाय आणि 18 डिवायडेड बाय, एकाच नंबर मध्ये हे दोन्ही संख्या असणं गरजेचं आहे। तर बघा 3च्या पाड्यामध्ये हे दोन्ही संख्या आहेत, म्हणून आपण काय करणार आहोत, तर 24 ला 3 नी आणि 18 ला पण 3 नी डिवाइड करणार आहोत। 3 8 जा 24 and 3 6 जा 18। परत 8 डिवायडेड बाय 6 ला आपण 2 नी डिवाइड करू शकतो। आणखी जोपर्यंत त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म येणार नाही तोपर्यंत त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घ्यायचा आहे। बघा 8 आणि 6 ला परत डिवाइड केला तर 8 4 जा 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6, म्हणजे आपला रेशो काय आलेला आहे 4:3। म्हणजेच आपला नोटबुक टू बुक जो काही रेशो आलाय तो 4:3 आहे। तर मग उत्तरामध्ये लिहायचं देअरफॉर द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स इज 4:3। अशा पद्धतीने आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। सुरुवातीला प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये नोटबुकची संख्या आणि बुकची संख्या दिलेली आहे। नोटबुक सोबत बुकचा रेशो काढायचा आहे, म्हणून 24 डिवायडेड बाय 18 केलं। 24 डिवायडेड बाय 18 ला 3 नी डिवाइड केलं, 8/6 आलं। 8/6 ला परत 2 नी डिवाइड केलं, 4/3 आलं। 4/3 हा आपला फायनल रेशो आहे आणि आपला रेशो निघालेला आहे। याच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सोडवायचा आहे। बघा 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड। एका फील्डवर क्रिकेट प्लेयर आणि खो खो प्लेयर ट्रेनिंग घेतात, पण क्रिकेट प्लेयर आहेत 30 आणि खो खो प्लेयर आहेत 20। व्हॉट इज द रेशो ऑफ द क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स। आता या ठिकाणी आपल्याला रेशो विचारलाय क्रिकेट प्लेयर सोबत टोटल नंबरचा, परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये टोटल नंबर दिलेले नाहीत, पण आपण ते काढू शकतो। तर आपण कसे टोटल नंबर काढणार आहोत, तर पहा 30 क्रिकेट प्लेयर आहेत, 30 क्रिकेट प्लेयर आहेत, आणि 20 खो खो प्लेयर्स आहेत, खो खो प्लेयर्स। मग यावरून आपण टोटल नंबर ऑफ प्लेयर्स काढू शकतो। नंबर ऑफ प्लेयर्स
टोटल नंबर ऑफ प्लेयर्स काढण्यासाठी खो खो प्लेयर आणि क्रिकेट प्लेयरची ऍडिशन करायची. 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. मग टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती आहेत तर 50 आहेत. आणि आपल्याला रेशो विचारलाय क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. मग रेशो लिहिण्यासाठी क्रिकेट प्लेयर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्लेयर असा रेशो घ्यावा लागणार आहे आपल्याला. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू क्रिकेट प्लेयर आहेत 30, टोटल नंबर ऑफ प्लेयर आहेत 50. सरळ सरळ सिंपल आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3:5 इज इक्वल टू 3:5. 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3:5. अशा पद्धतीने आपला काय होणार आहे, रेशो येणार आहे. मग देअरफॉर बघा काय लिहायचं आहे, द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज 3:5. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये खालचा जो काही हा वर्ड मध्ये दिलेला आन्सर आहे ते लिहिणं खूप गरजेचं असतं. याला परीक्षेमध्ये अर्धा मार्क असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने जो काही वर्ड प्रॉब्लेम सोडवला आहे तो वर्ड प्रॉब्लेम सोडवल्यानंतर त्याचा आन्सर लिहिणं मस्ट आहे. अशा पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेट 28 मधला तिसरा आणि चौथा सुद्धा क्वेश्चन आज पूर्ण झालेला आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटलेले आहेत. मला फॉलो करा.